त्याबद्दल दोन्ही संघांना मी यासाठी शुभेच्छा देऊन जोरदार धमाका आता दोन संघाकडून आपल्याला पेश केला जाईल काय बघायचं। चला दोन्ही टीम इथून फिल्डिंग लावण्यात आलेले, पुन्हा टीम मीटिंग झाली, दोन टीम मीटिंग झाल्या मालेवाडीच्या। रघुनाथ तामाणे आणि किरण दुर्गे यशस्वी सलामीची जोडी आहे जय भवानी नेवाळी संघाची। यावर्षीच्या सीझन मध्ये नेवाळी संघासाठी एक दमदार परफॉर्मन्स किरण दुर्गे आणि रघुनाथ तामाणेने केला। खरं तर कशेळे येथे जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली ती मात्र जय भवानी नेवाळी टीमने। रघुनाथ तामाणे किरण दुर्गे याचा बॅटिंग परफॉर्मन्स जबरदस्त होता आणि आता जय हनुमान माळेवाडीच्या विरोधात विकी माळी बॉलिंग मारतीये आणि खरं तर अवसारे संघ या वर्षीच्या सीझन मध्ये पहिल्यांदा क्वालिफायच्या मॅच मध्ये पोहोचलाय। 2 राऊंड जिंकले अवसरेने आणि आता क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचला अवसरे आणि आता तिसऱ्या मॅचला सुरुवात होतीये जय भवानी नेवाळी आणि जय हनुमान माळेवाडी। चला इथून मात्र कोणताही संघ उशीर करणार नाही। 20-20 मिनिटाचं सत्र असल्याची नोंद घ्या। जय हनुमान माळेवाडी कॅप्टन डॅनी आपण याची दक्षता 20 मिनिटात आपली इनिंग झाली पाहिजे। गेम इज ऑन 5 4 3 2 1 लेट्स बिगिन द गेम। मॅच स्टार्ट। फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, फुल टॉस। किरण दुर्गेचा शॉट समोर होता, कव्हर पॉइंटच्या समोर होता, झेल इथून झाला नाही। 1 रनने सुरुवात झाली जय भवानी नेवाळी। फटका रघुनाथ तामाणेच्या बॅट मधून ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये ठोकलाय। जय भवानी नेवाळी संघाचा पहिला सिक्सर रघुनाथ तामाणेच्या बॅट मधून। व्हॉट अ शॉट। रघुनाथ तामाणे का बॅटिंग आहे। पहिलाच बॉल आणि षटकारासाठी पाठवला रघुनाथ तामाणे। गोलंदाज विखे माळीचा हा चेंडू पंचांनी घोषित केला। इथून व्हाईट बॉल, भरपूर हाईट होती या बॉल वरती। खरं तर आमचे 2 अंपायर गवळवाडीचे दोन्ही पंचांना सूचना आहे की रनआउट आणि कमरेच्या वर चेंडूसाठी तुम्ही रेफर करू शकता, याची नोंद घ्या। दोन्ही पंच आपण वाटलं तर लगेच रिव्ह्यू घ्या। कट केला रघुनाथने चेंडू, पॉइंट मध्ये वेगाने धावले होते। चांगली सुरुवात केली जय भवानी नेवाळीने। किरण दुर्गेची पहिली धाव, रघुनाथ तामाणेचा षटकार, त्यानंतरचा वाईड आणि त्यानंतर सिंगल। 3 बॉल मध्ये धावा झाल्या धावा फलकावरती। ते मात्र 9 विशाल गारदांचं काउंटिंग आणि मैदानावरती आपण पाहतोय यशवंत माळी दादांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। यशवंत माळी दादा मंचावरती यावं। डॅशिंग लुक आहे दादांचा, गॉगल देखील तितकाच भारी आहे। सहर्ष स्वागत। धावा संख्या 3 बॉल मध्ये 9। बॉलिंग करतो विकी माळी। जय हनुमान माळेवाडीचा हा गोलंदाज समोर येतो किरण दुर्गे नेवाळीचा बॅटर। चांगला शॉट इथून खेळला, गॅप मधून ढकललाय चेंडू। पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, पाठलाग करतो आणि चेंडू सीमा रेखा पार होताना दिसतोय जय भवानी नेवाळीचा। किरण दुर्गेचा हा चौकार।
4 बॉल धावा झाल्या 13. फटका चांगला ऑन साइडला किरण दुर्गेच्या बॅट मधून खेळाडू आलेत पोहोचलेत कल्पेशच्या ठिकाणी. 1 रन, धावा संख्या 1 ने वाढेल, पोहोचतीये 14 या अंकावरती. गोलंदाज तयार. विकी मालीचा हा वाईट चेंडू इथून टाकलाय. पंचांचं कौतुक आहे, मात्र चांगले अंपायरिंग. 1 रनने धावा संख्या वाढतीये, जाऊन पोहोचतीये 5 चेंडू मध्ये 15 धावा. दीपकजी लेकुरवाले साहेब मंचावरती आहे. साहेबांच्या वतीने काय नियोजन केलं, जबरदस्त स्टेज उभारण्यात आलंय. प्रफुल्ल मसेदादांचं आयोजन, प्रतीक मसेदादांचं आयोजन आणि नियोजनाने ही स्पर्धा तेवढीच भारी. लास्ट बॉल रघुनाथ तामानेच्या बॅट मधून पॉवर ऑफ नेवाली, पॉवर ऑफ रघुनाथ तामाने ठोकलाय षटकार. एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धावा पोहोचल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात. 21. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या मात्र 21. डॅनी आलाय बॉलिंग मार्क वरती. जय हनुमान मालेवाडी टीम कडून पहिल्या ओव्हर मध्ये काय बॅटिंग अटॅक झालाय नेवाळीच्या. रघुनाथ तामानेचे 2 षटकार आणि त्यानंतर किरण दुर्गेने देखील चांगली साथ दिली. अशीच बॅटिंग करत राहिले तर किमान 60-65 धावा या मैदानावरती होतील. किरण दुर्गेचा शॉट हेलिकॉप्टर स्टाईलने ऑफ साइडच्या रिजन मध्ये. चेंडूचा पाठला खेळाडू करतायत बॉल तिथून कव्हर केला, घाई केली आणि गमावली विकेट. जयबाबानी नेवाली टीमने चांगल्या पार्टनरशिपला स्वतःच्या हाताने इथून ब्रेक केलं. रघुनाथ तामाने इथून बाद. थँक्यू थँक्यू. यशवंत माळी दादांकडून मालेवाडी संघाच्या बॉलर्सला विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. डॅनीने जर विकेट हॅट्रिक कमावली, नुसती 1 विकेट जरी घेतली या पुढे, तर सचिन माली दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला जास्त उशीर झाला नाही पाहिजे याची नोंद घ्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. ओमकार माळी यांनी जर रनआउट केला तर ओमकार आपल्यासाठी सचिन माळी यांच्याकडून 100 रुपये. आता रनआउट केला त्या रनआउट साठी 100 रुपये. पाण्याचे जार 2 जार संपलेत, बाकी जार स्टेजच्या बाजूला ते वर ठेवा. धावा संख्या जय भवानी नेवाळीची चांगली 22 धावा. गरज नव्हती इथे विकेट गमावली जय भवानी नेवाळीने. रघुनाथ बाद झालाय. नवीन बॅटर आलाय तो प्रदीपचा शॉट समोर डॅनीच्या हातामध्ये चेंडू आहे. 1 चूक केली आणि त्यानंतर मात्र डॅनी इथून जय हनुमान मालेवाडी संघाला जो रिदम बनला होता, जो मोमेंटम निर्माण केला होता रघुनाथ तामाने आणि किरण दुर्गेने, तो मात्र इथून ब्रेक केला. एक मोठी विकेट आली. रघुनाथ तामाने षटकार ठोकणारा फलंदाजाला इथून परतावा लागला. धावा संख्या 22. खरं तर रघुनाथ तिथं मैदानाच्या आतमध्ये असायला हवा होता.
शरीरावरती चेंडू होता प्रदीपच्या. खरं तर चेंडूचा अंदाज नाहीये, गतीचा अंदाज नाहीये प्रदीपला. चेंडू येण्याआधीच त्याची मुवमेंट होती. चेंडू संपलाय. डॅनीचा लगातार 3 चेंडू इथून आलेत. 22 धावा अवघ्या धावफलकावरती. 21 धावांची सुरुवात. फक्त 3 बॉल मध्ये एकच धाव आली या ओव्हर मध्ये. प्रदीप चेंडूचा अंदाज घेणं गरजेचं, कारण जर एकदा बॅट वरती बॉल आला तर षटकार जातो या मैदानावरती. फुल टॉस. प्रदीपचा शॉट बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू डीजे. चला व्हॉलेंटियर, आपण चांगली कामगिरी करता, आपलं कौतुक आहे. आणि जर आता डॅनीने विकेट कमावली सचिन माळी दादांकडून, एका विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि ओमकारने जो रनआउट केला त्या रनआउट साठी त्यांनी 100 रुपये इथून जमा केलेले. त्याचबरोबर यशवंत माळी दादांनी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज बॉलर साठी अनाउन्स केला. आणि व्हॉलेंटियर मोरिया 11 माळेवाडीचे व्हॉलेंटियर दीपकजी लेकरवाला साहेबांकडून आपल्या तिघांनाही 50 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात आलेला आहे. तिथेच तिघांनी थांबा, आपल्याला मॅच संपली की आपण पारितोषिक घेऊन जा. प्रदीपच्या बॅट मधून ऑन साइडला फटका आलाय. 2 धावा इथून केल्यात कंप्लीट. 2 धावा विकेटच्या दरम्यान 2 धावांची धावगती कंप्लीट केली प्रदीप आणि किरण. आता प्रदीपला देखील खरं तर मोमेंटम मिळालाय, कारण चौकाराने 2 धावांनी धावफलक वाढलं, धावून पोहोचते. धावसंख्या मात्र 28 या अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉलर डॅनीचे लास्ट बॉलर डॅनीचा समोर येतो मात्र प्रदीप. शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. हो दे सुमधुर संगीत सौरभ. चला नेवालीचा खेळाडू प्रकाश एकाने जा. चला दोन्ही संघांना पाणी आपण पुरवूया आणि बॅट देखील घेऊन जा एकाने. महेश माळी बॉलिंग साठी आला. तिसरी ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल भरपूर उंच खेळाडू आले. 1 2 3 खेळाडू. कॅच इथून पकडली ती मात्र कल्पेशने. काय जजमेंट होता आणि धक्का दिलाय तो नेवाली टीमला. किरण दुर्गे इथून बाद. या झेल साठी मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सचिन माळी दादांकडून. खरं तर रघुनाथ तामाने जेव्हा रनआउट झाला तेव्हा कदाचित किरण दुर्गेने विकेट सॅक्रिफाईस करायला हवी होती का, कारण रघुनाथने 2 षटकार खेळले होते. मोमेंटम होता त्याच्याकडे, बॅट त्याची तळपत होती आणि त्यावेळी रघुनाथ बाद झाला. आता किरण मैदानावरती थांबला. आपण टीम साठी आता विकेट गमावतोय आणि आता संघाची धावसंख्या ती 28.
कल्पेशच्या या जबरदस्त कॅचसाठी सचिन माळी दादांकडून रोख रक्कम 200 रुपये इथून देण्यात आलेले. सचिन माळी दादा जेवढा तबला भारी वाजवताना तेवढाच नोटा देखील खचाखच बाहेर काढतात. मनापासून कौतुक आहे. पारितोषिक लावणारे पाहिजेत. खेळ चांगला होता. धावसंख्या 28. नेवाळी संघाला इथून मात्र एका फलंदाजाची गरज आहे. तो संघाला या प्रेशर मधून बाहेर चला चला स्पीडअप करा महेश, आपल्याला विनंती करतोय. भरपूर उशीर झाला. आज तिसरी मॅच फक्त पहिल्या राऊंडची सुरू आहे. गोलंदाज तयार. महेश माळी बॉलिंग मार्क वरती समोर आलाय तो मात्र फलंदाज प्रकाशच्या बॅटला स्पर्श झाला. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल कव्हर केला. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने वाढते 29. 2 ओव्हर आणि 2 चेंडू संपलेत महेश माळीचे. जय हनुमान माळेवाडी घरच्याच मैदानावरती हा संघ खेळतोय. 20 मिनिटाचं सत्र आहे. आमचे अंपायर चांगली कामगिरी करतात. गौलवाडीची यानंतर मॅच आहे बारणे संघाच्या विरोधात. पण गौलवाडीचे 2 अंपायर चांगली कामगिरी करतात. त्यांचं खरं तर कौतुक आहे. गोलंदाज तयार. महेश माळी. फटका प्रदीपचा हवेत गेला. खेळाडू त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतो प्रदीप. 2 धावा. धावसंख्या 31. मंगेश माळीने जर कॅच पकडली तर सचिन माळी यांच्याकडून त्या एका कॅच साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅच प्राइज असेल. सचिन माळी दादा आज ठरवूनच आलेत. जिथे कामगिरी चांगली तिथे पारितोषिक मी लावणार. सचिन माळी दादा खर तर आज सुट्टीचा दिवस. दादानी कालच सर्व एटीएम मधून रक्कम काढलेली आहे. माहिती आहे आपल्या टीमची उद्या मॅच आहे. जबरदस्त बक्षिसे लावतात. धावसंख्या 31. प्रदीपच्या बॅट मधून लॉंग ऑफ ला क्लिअर केलाय. इथून चेंडू एका टप्प्या अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. खतरनाक बॅटिंग करतो प्रदीप. असा तुटून हल्ला करावा लागणार आहे गोलंदाजावरती तरच दडपण इथून बनवता येईल जय हनुमान मालेवाडी टीमच्या विरोधात. महेश माली बॉलिंग साठी. प्रदीपचा शॉट ऑन साइडला. एक केले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून केला जाईल का? थांबवले प्रदीपला. 1 रन. धावसंख्या 1 ने वाढे जाऊन पोहोचते 36 या अंकावरती. 21. 5 चेंडू संपलेत आणि 36 धावा. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे. ती मात्र गोलंदाज महेश कडून. समोर येतो मात्र बॅटर प्रकाश. कॅप्टन प्रकाश बागीत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. लास्ट बॉल होता. महेश मालीचं षटक इथून समाप्त झालं. 3 ओव्हर मध्ये 12च्या सरासरीने धावा पोहोचल्या जय भवानी नेवाळी संघाच्या 36. खर तर आजच्या दिवसाच्या 3 मॅच जर पाहिल्या पहिले दोनही सामने 37 धावांचे सामने शेवटच्या बॉल पर्यंत गेले होते. तिसरा सामना 3 ओव्हरचा होता जिथे 21चा टार्गेट अवसराने चेस केलं. म्हणजे या मैदानावरती 40 धावा 3 मॅच मध्ये पुरेशा होत्या. आता या मॅच मध्ये 3 ओव्हर मध्ये 36 झाल्यात जय भवानी नेवाळी टीमच्या. आज खरं तर कोणता संघ क्वालिफाय होईल सांगता येत नाही. सर्व संघ चांगले आहेत. अवसरे संघ क्वालिफाय मध्ये पोहोचलाय. तिसरा सामना नेवाळे आणि मालेवाडी मध्ये आणि चौथा सामना यानंतर होणारा सामना आहे तो मात्र गौलवाडी विपक्ष बारणे. चला बारणे टीमचे कॅप्टन आणि गौलवाडी टीमचे कॅप्टन दोघांनी रिपोर्टिंग करा. आणि येताना विनंती आहे की या स्पर्धेची जी एंट्री फी आहे ती सुद्धा घेऊन या. ते फार महत्वाचं कारण इतक्या सुंदर मोठ्या देखण्या ट्रॉफीज आम्ही तुमच्यासाठी ठेवल्यात. आणि त्याहूनही 3 कूलर या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज 3 कूलर असणारी डेची ही स्पर्धा या विभागातील पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 कूलर बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र कल्पेश माळी. मालेवाडीचा कल्पेश माळी. आता भरपूर खेळाडूंना टोपण नावं बदललेली आहेत. कल्पेश माली आले समोर येतो मात्र प्रदीप. अटॅकिंग बॅटिंग मोड असावा या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल प्रदीपचा फटका आला ऑन साइडला. खेळाडू बॉलची वाट बघतात. त्याच्या पायामधून निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. प्रदीपचा हा शॉट देऊन जाईल धावा जय भवानी नेवालीला 4.
थँक्यू डीजे. गौलवाडी संघाचे ऑलराऊंडर खेळाडू आणि या विभागामध्ये जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग असतात तेव्हा संघाचे पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते किशोर बागडे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. किशोर दादा आपण मंचावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. यानंतर गौलवाडीमध्ये इन ऍक्शन किशोरजी बागडे दिसतील. किशोर दादा व्यासपीठावर या आपण. बॅटची काढा एका धावेचा कॉल आहे. प्रकाश बागेची विकेट इथून गमावली आहे जय भवानी नेवालीने. धक्का दिला रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू. सचिन माळे दादांकडून देखील कल्पेश मालीने विकेट कमावली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. आधी खर तर कल्पेशने जी कॅच पकडली त्याला 200, ओमकारने जो रनआउट केला 100 रुपये. 300 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे पोहोचलाय. आणि या ओव्हर मध्ये आता जय भवानी नेवाळी संघासाठी प्रदीपने 5 धावा केल्या, 4 धावा केल्या, 1 रन साठी फलंदाज आउट झाला आणि 40 पर्यंत पोहोचला जय भवानी नेवाली. नवीन फलंदाजाची एंट्री झाली, एक नवीन फलंदाजाला इथून मात्र संधी देण्यात आलेली आहे. फटका चांगला आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी तैनात. 1 रन धावसंख्या मात्र 41. भगवान माळी कोचच्या भूमिकेत आहेत. भगवान माळी साहेबांची तळमळ आपल्याला दिसतीये. ऊन किती आहे माहिती नाही, साहेबांना उन्हाची झळ देखील लागत नाही. चांगले कोच आहेत टीमचे. धावसंख्या 41. कल्पेश माली चौथा बॉल. प्रदीपच्या बॅट मधून फटका आलाय. बॅटर आउट. संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच उपस्थित व्हायचंय. नंदू दादा आपल्या संघाचा संघनायक आपण टॉस साठी पाठवायचा आणि येताना स्पर्धेची एंट्री फी देखील सोबत घेऊन या ही विनंती. स्पर्धा कधी तर अतिशय मानाची सन्मानाची त्याहूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात राजेश कर्णुक साहेबांकडून पुरस्कृत केलेले 3 कूलर या स्पर्धेमध्ये आणि प्रफुल्ल मसेदादांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. कल्पेश माळी 5वा चेंडू या षटकामधला. रमेश साठी हा चेंडू थोडा खाली राहिलाय. धावेचा प्रयत्न जरूर झालाय पण बॅटर इथून होईल आउट. धावसंख्या 42 आणि 1 बॉल आता या सत्राचा या इनिंगचा बाकी. सोमनाथ नवीन फलंदाज सोमनाथ उतरतोय. खर तर नेवाळी संघाने पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या होत्या आणि नंतरच्या 17 चेंडू मध्ये फक्त 21 धावा केल्या. त्यातील रघुनाथ तामानेची विकेट ही खरं तर धावसंख्या थांबवण्यामध्ये कारणीभूत ठरली. तिथे रघुनाथ रनआउट झाला नसता तर किमान या मैदानावरती 60 ते 65 धावा नेवाली टीमने उभारल्या असत्या. अशी परिस्थिती आणि अशी बॅटिंग रघुनाथ तामाने करत होते. धावसंख्या 42. लास्ट बॉल इथून प्रदीप ऑन स्ट्राइक. खोला टाकला, दांडी गोल आणि सचिन मालींचा कॅश प्राइज 200 रुपयाचं. गोलंदाज कल्पेश साठी 42 वरती थांबलाय संघ आणि 43 टार्गेट इथून देण्यात आलंय टीम जय हनुमान माळेवाडी. आणि यशवंत माळी दादांकडून देखील या विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. चला बारणे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. बारणे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बघा इथून जर आता संघनायक आपण उशीर केला तर तुम्हाला आयोजकांच्या वतीने पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. मालेवाडी संघ बॅटिंग साठी जेव्हा उतरेल प्रत्येक चौकारासाठी यशवंत माळी यांच्याकडून 100, प्रत्येक षटकाराला यशवंत माळी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जय हनुमान माळेवाडीसाठी असेल.
चला बारणे, थँक्यू डीजे. बारणे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आद्या 11 गौलवाडीचे कॅप्टन किशोर बागडे इथे उपस्थित झाले. किशोर बागडे या कर्णधाराचं स्वागत आहे. भालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच नंदूशेठ माळी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून लावण्यात आलाय. खरं तर नंदूशेठ माळी डोंबिवलीवरून ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. स्पर्धेला शुभेच्छा आहेत. टीमला हॅट्रिक साठी 500 रुपये आणि जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर गुगल पेच्या स्वरूपात ती रक्कम मालेवाडी टीमच्या खेळाडूला दिली जाईल. 43 धावांचं लक्ष. आद्या 11 गौलवाडीचे कॅप्टन आले. बारणे संघ शेवटची सूचना आहे आपल्यासाठी, जर आपण ओव्हर सुरू होण्याच्या आतमध्ये आला नाही तर तुम्हाला इथून पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये 38 धावसंख्या डिफेन्स आलेली आहे, हे विसरून चालणार नाही आपल्याला. त्यामुळे जय भवानी नेवाळी संघाने तर त्या धावसंख्येच्या पुढे अर्थात 5 धावा त्यांनी जास्त केल्या. 2 मॅच मध्ये डिफेन्सिव्ह रन आपण पाहिल्यात. आणि आता बारणे संघाचे कर्णधार आपल्यासाठी ही शेवटची सूचना होती, जर ओव्हर सुरू होण्याच्या आतमध्ये आपण आला नाही टॉस साठी तर आपल्या संघाला इथून पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. नियोजन खूप चांगलं आहे, त्यामुळे आयोजकांच्या कडक सूचना आहेत. बारणे संघ आपण वारंवार सूचना आम्ही इथून करतोय, तर आपण या सूचनांची नोंद घ्या आणि संघाचा संघनायक टॉस साठी पाठवा. यशवंत माळीदादा यांनी प्रत्येक चौकार 100, प्रत्येक षटकार 200 आणि नंदुशेठ माळी यांच्याकडून षटकार हॅट्रिक 500 असं कॅश प्राइज आहे जय हनुमान माळेवाडीसाठी. बारणे संघाचा कॅप्टन आलाय. आद्या 11 गौलवाडीचे किशोर बागडे सर टॉस साठी या आणि यशवंत माळीदादांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. आद्या 11 गौलवाडी आणि त्याचबरोबर बारणे संघ आपण कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. टॉस आपण करतोय यशवंत शेठ माळी यांच्या हस्ते करतोय आपण टॉस. चला बारणे संघ टॉस आपण करतोय यशवंत माळी यांच्या शुभ हस्ते. थांबा सामना थोडा थांबा. टॉस आपण करतोय, कॅमेरा इथून कव्हर करतोय. यशवंत माळी दादा चला टॉस आपण करतो. 1 मिनिट फक्त थांबा. कॉइन उडाला की आपण कॅमेरा टर्न करू. कॉल आहे गौलवाडी संघाचा. आद्या 11 गौलवाडीने टॉस जिंकलाय बारणे संघाने. चला कॅमेरा आपण टर्न करा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो मात्र बारणे टीमने. चला बारणे संघ आपली एंट्री फी जमा करा, ही सूचना. चला जाऊया मॅच कडे. 43 लक्ष घेऊन पहिला सलामीचा फलंदाज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. राजेश माळी समोर आलाय तो प्रदीप, वेगवान बॉलर. प्रदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. बॅक टू द बॉलर चेंडू. पहिलाच बॉल इथून फेस केला तो राजेशने. समोर येतो मात्र त्याच्या साथीला विकी आणि सुरुवात जय भवानी नेवाळी संघाची डॉट बॉल. 2 मॅच मध्ये धावसंख्या डिफेन्स झालेली आहे, त्यामुळे तिसऱ्या मॅच मध्ये 43 धावा इथून डिफेन्स करायचा जय भवानी नेवाळीला. खोला टाकला होता पुन्हा. बॅक टू द बॉलर. अपील होती पंचांकडे, पण अपट बार होता, बंपर होता आणि तिथून 2 बॉल काढले ते प्रदीपने. करताना या मैदानावरती धावसंख्या चेस करणं थोडं कठीण आहे. आजच्या दिवसामध्ये आपण ते बघितलं, त्यामुळे आता या मॅच मध्ये 43 धावांचं लक्ष इथून चेस होईल का जय हनुमान मालेवाडी टीम कडून. समोर येतो राजेश माळी, एक विध्वंसक फलंदाज आहे. सध्या प्रदीपने थांबवले ते राजेश माळीला. तिसरा बॉल हवेत आहे आणि कॅच इथून ड्रॉप. रोहिदास होते त्या ठिकाणी. सहज सोप्पा झेल रोहिदासने इथून ड्रॉप केला. भरपूर चर्चा होईल रोहिदासच्या झेलची देखील, कारण अशी कॅच सोडणं म्हणजे एक लेझी क्रिकेटचं उदाहरण रोहिदासने पेश केलं. 3 बॉल मध्ये 1 धाव आणि राजेश इथून सेफ राहिला. खरं तर नेवाळी आणि माळेवाडीचा टी शर्ट एक आहे, त्यामुळे कोणता बॅटर कुठे धावेल, चेंडू कुठे फेकावा हा देखील कधी कधी प्रश्न पडेल.
3 बॉल 1 धाव. प्रदीप चांगली बॉलिंग आहे. तेच तर्रार गोलंदाज आहे जय भवानी नेवालीचा प्रदीप. मागे टाकलाय चेंडू. पंच बघता व्हाईट बॉलची फेक झाली. 3 बॉल मध्ये धावसंख्या 2. खरं तर धावसंख्या 2 मॅच मध्ये डिफेन्स झाली नाही, त्यामुळे जय भवानी नेवाळी संघाकडे एक चांगली मजबूत बाजू आहे. पण जर प्रदीप असा चुका करत राहिला तर मात्र जय हनुमान माळेवाडी संघ देखील विकी देखील तेवढाच आक्रमक फलंदाज आहे. कारण पूर्ण सुरक्षा सहित उतरला. हँड ग्लोव्स त्याने परिधान केले. बॅटची पकड तेवढी चांगली आणि 3 बॉल मध्ये फक्त धावा दिला प्रदीपने 2. त्यात रोहिताची एक चुकी कॅच त्याने ड्रॉप केली. फटका विकी माळीचा हवेत आहे. खेळाडू पोचू शकणार नाहीये. चेंडू सीमारेखा काबीज करतोय. ठोकलाय तो चौकार. थँक्यू थँक्यू. मालेवाडीच्या प्रत्येक चौकारासाठी यशवंत माळी यांचे 100, षटकारासाठी 200 आणि सचिन दादा माळी यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 200. जेवढे चौकार षटकार येतील त्याचं काउंटिंग करू आणि सर्व खेळाडूंना हे पारितोषिक आम्ही देऊ. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. विकी माळीसाठी हा चेंडू होता. चांगला बॉलिंग अटॅक आहे जय भवानी नेवाळी संघाचा. तेज तर्रार बॉलर आहे प्रदीप. पंचांचा निर्णय होता. आणखीन एक व्हाईट बॉलची फेक. 4 बॉल संपले. धावसंख्या झाली आहे ती मात्र 7. थोडा वेगाने आपले हे सर्व खेळाडू खेळतात. त्यांचं मनापासून कौतुक. टाइम मात्र वेस्ट जाऊ देत नाहीये ते सर्व खेळाडू. फटका फटका विखे मालीचा. गगनचुंबी षटकार. गोलंदाज तयार प्रदीप. पुन्हा एकदा विकी मालीचा फटका हवेत. पकडले रोहिदासने कॅच. ओव्हर कंप्लीट. धावा पहिल्याच ओव्हर मध्ये धावा फलकावरती आहेत. त्यामुळे 13 विजयासाठी गरज आहे 3 ओव्हर मध्ये 30 धावा. चला नवीन फलंदाज उतरा लगेच जय हनुमान माळेवाडी. बारणे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बारणे संघाच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आयोजकांच्या वतीने की आपला प्रवेश इथून आपण कन्फर्म करा आणि सामना हा संपला की लगेच आपण फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. कारण घड्याळामध्ये जर तुम्ही वेळ पाहिली 3:21 झालेले आहेत आणि पहिल्या राऊंडचा 3रा सामना सुरू आहे. याची नोंद घ्या बारणे संघ आणि त्याचबरोबर आद्या 11 गवळवाडी संघ आपण देखील. विकी माळीचा झंझावाती खेळ इथून थांबला. तुफानी हल्ला त्याने चढवला होता पण रोहिदासने केलेली चूक सुधारली. मिलिंद कोळंबे सर आपण कुठे असाल तर या लगेच. मिलिंद कोळंबे सर आपण या. जो काही नियम आपण ठरवलाय तो खेळाडूंना आपण समजावून सांगा. तीन ओव्हर मध्ये 30 धावांची गरज आहे जय हनुमान माळेवाडी.
चला मॅच इथून वेगाने सुरू होतीये. 3 ओव्हर मध्ये 30 धावांची गरज. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अजिंक्य पवार यांच्या या YouTube लाईव्ह वाहिनीचं कौतुक. 3 ओव्हर मध्ये 30 धावांची गरज. महेश माळी उतरला आणि समोर येतो कॅप्टन प्रकाश भागीत. जय भवानी नेवाळी, जय हनुमान माळेवाडी यांच्यामधील हा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. ऑनलाईन देखील प्रेक्षक मॅचचा आनंद घेत. त्याही प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आणि प्रकाश भागीत इथून बॉलिंग मार्क वरती सज्ज. पंचांचा इथून इशारा आहे की सामना आपण लवकरात लवकर सुरू करावा. चला चला, चेंडू जरी डॉट झाला तरी स्ट्राइक आपल्याला रोटेट करता येईल याची नोंद घ्या. कॅच नाही, मी नियम सांगतो, जरी चेंडू डॉट झाला तरी तुम्हाला घेता येईल. जर आता कॅच आउट झाला असेल लास्ट बॉलवर, आता ठरलेल्या नवीन नियमाप्रमाणे बॅटर आउट झाला तरी नवीन बॅटर स्ट्राइक वरती असतो. त्यामुळे आता ओव्हर संपलेली आहे. नॉन स्ट्रायकर एंडचा कोण होता? राजेश. राजेश आपण वरती चालू. राजेश स्ट्राइक वरती आला आणि प्रकाश भागीत, कॅप्टन प्रकाश यांच्या बॉलिंग वरती संघाने दिलेली जबाबदारी घेऊन आलाय तो प्रकाश. पहिलाच बॉल, राजेश मालीचा फटका, इथून पकडले कॅच. सुंदर सुंदर कॅच पकडली आणि दिलाय झटका तो राजेश माळी. थँक्यू थँक्यू डेझर. अशोक भागीत होते त्या ठिकाणी. खरं तर हा नेवाळीचा 1 नंबर फिल्डर अशोक भागीत. दुसऱ्या टीम मध्ये जेव्हा खेळाडू कमी असतात ना, आवर्जून अशोक भागीतला त्या टीम मध्ये घेतले जाते, खास करून फिल्डिंग साठी. तो अशोक भागीत इथून पकडतोय कॅच. 17 बॉल आणि 30 धावांची गरज. खरं तर कोच भगवान माळी थोडेसे चिंतेमध्ये, साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडस नाराजी आहे. सामना 17 बॉल आणि 30 धावांचा आहे. कॅप्टन प्रकाश भागीत झटका देतोय. नवीन फलंदाज कल्पेश माळी मैदानाच्या आतमध्ये इनसाइड द ग्राउंड फिल्डिंगची पाहणी करतोय. प्रकाश भागीत फसवे चेंडू टाकण्यामध्ये आणि झटके देण्यामध्ये माहिर असणारा बॉलर. कमी गतीचा होता, हवेत आहे. दोघांच्या मध्ये चेंडू पडला. अशोक भागीत देखील येत होते. प्रदीप, खरं तर अशोकलाही कॅच पकडता आली असती. कॉल करणं गरजेचं होतं. इथून धावा मिळाल्या टीमला, त्या मात्र 2. दोन धावा इथून आल्या. एक एक चूक मात्र टीमला थोडी बागफुटवर घेऊन जाऊ शकते. कॅप्टन प्रकाश भागीतची ओव्हर. समोरच्या दिशेने रमेशच्या डोक्यावरून लॉंग ऑनला बीट करत ठोकलाय षटकार. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर कल्पेश मालीने ठोकलाय षटकार. थँक्यू 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 डीजे. एक चूक किती महागात पडली बघा. जर कॅच पकडली असती तर 8 धावा वाचल्या असत्या. आणि या षटकारासाठी देखील सचिन माळी दादांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. सामना इथून आता गरज आहे ती मात्र आतापर्यंत 22 धावांची गरज आहे. 15 बॉल 22 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रकाश भागीतचा चेंडू ऑन साइडला चेंडू इथून थांबला होता पण पोहोचलाय ओव्हर दी रोप. चौकार.
थँक्यू थँक्यू थँक्यू. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 4 बॉल संपलेत प्रकाश बागीचे. दुसऱ्या बॉल वरती ड्रॉप झालेली कॅच फार थोड्या प्रमाणात दुःख देऊन गेली. ती कॅच पकडली असती तर कल्पेश माळी सारखा बॅटर आउट झाला असता. पण ही विकेट घेणं फार गरजेचं आहे टीम जय भवानी नेवाळीसाठी. फुल टॉस आहे ऑन साइड ला. खेळाडू आहे समोर. चेंडू हातामध्ये कलेक्ट केला. फेक झाली आहे. एकच. 13 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. खरं तर एक बॉल महत्वाचा. षटकार चौकार जर थांबवले एका दुसऱ्या सिंगलने सामना शेवटपर्यंत घेऊन जाता येईल. आधीच्या 2 मॅच मध्ये तेच घडलं. 38 धावांचा टार्गेट संघ विजयापर्यंत जातोय असं वाटलं आणि दोनही संघ पराभूत झाले. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदाही तेच घडलं. आता तिसऱ्यांदा तेच घडणार की जिंकणार माळेवाडी हे बघायचं. कट केला महेश माळीने. एका धावेचा कॉल आहे. इथून 2 पायामधून चेंडू निघालाय. मिसफील झाली सोमनाथ कडून आणि 2 धावांनी हे षटक इथून झाले कंप्लीट. धावसंख्या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरजेची आहे ती मात्र 15. चला डॅनी जा आपण. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 15. भगवान माळी प्रशिक्षकांची काउंटिंग किती भारी आहे बघा. इंटरनॅशनल आपण बघतो की ड्रेसिंग रूम मध्ये कोच बसलेले असतात. हातामध्ये एक डायरी असते, पेन असते, धावांची नोंद करत असते. किती धावा पाहिजेत, काय करायचं, कसं करायचं. तसेच मालेवाडीचे कोच आहेत भगवान माळी. 12 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावांची गरज. चला यानंतर बारणे संघ आणि आद्या 11 गौलवाडी. किशोरजी बागडे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आद्या 11 गौलवाडी. यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टीमला सातत्याने डॉट बॉल टाकले तर या मॅच मध्ये त्यांना पुनरागमन करता येईल. खरं तर डॉट बॉलचं चित्र निर्माण झालं होतं. परिस्थिती त्यांच्या बाजूने होती पण अजूनही काही बिघडलेलं नाहीये. टीमला गरज आहे ती डॉट बॉल. महेश माळीचा फटका फसलाय. कॅच झाली इथून ड्रॉ. 2 धावा इथून मिळाल्याने आता 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. या मॅच मध्ये 2 कॅच इथून ड्रॉप झाल्या. आता फिल्डिंग मध्ये झालेल्या मिस्टेक खरं तर जय भवानी नेवाळी संघाला थोड्या महागात पडल्या. अन्यथा बॉलिंग अटॅक चांगला होता. 9 बॉल आणि गरज आहे कंपल्सरी 7 धावांची. महेश मालीच्या बॅट मधून मॅच फिनिश करणारा षटकार कंप्लीट झाला. धावा 9 आल्या होत्या 3 बॉल होते. हा षटकार म्हणजे सामना फिनिश. कॅश प्राइज आपण काउंटिंग करतो लगेच. सर्वांना कॅश प्राइज आपण तिथे देऊ. चला मी यशवंत माळी यांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यशवंत माळी साहेब. चला बारणे संघ आपण फिल्डिंग साठी उतरा लगेच. बारणे संघ फिल्डिंग साठी उतरा. आता 11 गौलवाडी आपण बॅटिंग साठी सज्ज राहा. तर मी यशवंत माळी यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सचिन माळी दादा आपण असाल तर आपण देखील या ठिकाणी यायचंय. आणि जे कॅश प्राइज ठरलं होतं स्कोरर विशाल दादा कोणी किती षटकार मारले ते सांगा. विकी माळीसाठी एका षटकारासाठी कॅश प्राइज आहे 1 षटकार 1 चौकार. कल्पेश माळीसाठी कॅश प्राइज आणि त्यानंतर महेश माळीसाठी. तीनही खेळाडूंनी या ठिकाणी यायचंय. कल्पेश माली, विकी माली आणि त्याचबरोबर महेश माली तिघांना मात्र इथून कॅश प्राइज असेल. आणि खरं तर हार्ड लक जय भवानी नेवाली. आधी बॅटिंग करत असताना रघुनाथ तामान्याची विकेट आली. त्यानंतर धावा फार कमी झाल्या आणि त्यानंतर 3 ओव्हर मध्ये फक्त 21 झाल्या. आणि त्यानंतर बॉलिंग प्रकाशच्या बॉलिंग वरती कॅच पकडली असती तर मॅच तुम्हाला पकडता आली असती. तर तीनही खेळाडू या ठिकाणी या. विकी माली, कल्पेश माळी आणि महेश माळी तिघांना इथून कॅश प्राइज दिले. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तर मात्र ज्याने दमदार बॅटिंग केली तो कल्पेश माळी ठरले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी यशवंत माळी यांना विनंती करेल की आपण सामनावीराची ट्रॉफी इथून मात्र कल्पेश माळी